ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली अचानक गायब झाल्यामुळे सगळ्यांनाच खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. आता अर्जुन आणि अश्विन सायलीला शोधण्यासाठी बाहेर पडलेले असतात आणि त्याच वेळेला आता सायली कुठेही त्यांना सापडत नाही. त्यामुळे आता अश्विन अर्जुनला म्हणत असतो की आता काय करायचं, कुठे शोधायला लागणार आहे आपल्याला. त्याच वेळेला आता अर्जुनला फोन येतो. अर्जुनला फोन आल्यावर अर्जुन फोन रिसीव्ह करतो. तर अर्जुनला आता समजतं की सायलीला अटक झाली आहे आणि ही गोष्ट जेव्हा अर्जुनला समजते तेव्हा मात्र सगळ्यात मोठा धक्का अर्जुनला बसतो. अर्जुन विचारतो की हे सगळं काही कसं काय पॉसिबल आहे. तर त्याला लवकरात लवकर पोलीस स्टेशनला यायला सांगितलं जातं आणि म्हणूनच तो फोन ठेवतो. त्याच वेळेला अश्विन विचारतो की काय झालं आहे. त्यावर आता अर्जुन सांगू लागतो की सायलीला अटक झाली आहे. ही गोष्ट ऐकल्यानंतर अश्विनला सुद्धा धक्का बसतो. अश्विन विचारतो पण का. त्यावर आता अर्जुन म्हणत असतो की मला आता तिकडे गेल्याशिवाय काहीच कळणार नाही. तर अश्विन म्हणतो मी सुद्धा तुझ्यासोबत येतो. परंतु आता अर्जुन म्हणत असतो की नको, तू घरी जा, कारण घरातल्यांना जेव्हा ही गोष्ट कळेल तेव्हा त्यांना सुद्धा धक्का बसेल. मग त्यांना सावरायला हवं ना, त्यापेक्षा तू घरी जा आणि त्यांना व्यवस्थित सावर. त्याच वेळेला अश्विन म्हणत असतो पण हे सगळं कसं काय झालं. आता अर्जुन म्हणतो की मी तिथे गेल्याशिवाय मला कळणार नाही, मी जातो, तू घरी जा, असं देखील अश्विनला अर्जुन म्हणू लागतो. तर आता अर्जुन तातडीने आता पोलीस स्टेशनमध्ये जायला निघतो, कारण अर्जुनला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं की सायलीला नेमकी अटक का झाली असेल. आता अर्जुन टेन्शनमध्येच पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर पोलिसांना विचारतो की सायली कुठे आहे, मला भेटायचं आहे. त्याच वेळेला आता सायलीला तुम्ही भेटू शकत नाही, कारण त्यांना आता जेलमध्ये ठेवलेलं आहे, असं पोलीस सांगतात. अर्जुन म्हणत असतो पण का, कोणत्या केस संदर्भात तुम्ही तिला अटक केली आहे. तर पोलीस सांगू लागतात की तिने एका लहान मुलाला किडनॅप केलेलं आहे, म्हणजेच तिने लहान मुलाला पळवलं आहे अशी तिच्यावर तक्रार आहे आणि त्यामुळे त्यांना तातडीने आम्हाला जेलमध्ये टाकावं लागलेलं आहे, असे देखील पोलीस सांगू लागतात. तर हे सगळं ऐकून मात्र अर्जुनला धक्का बसतो. अर्जुन म्हणत असतो की तुम्ही हे सगळं काय म्हणताय, तर हे शक्यच नाही आहे, सायली लहान मुलाला पळवणं वगैरे, तुम्ही हे सगळं नीट सांगा काय झालं आहे ते. त्यावर ते पोलीस सांगतात की आम्ही सांगतोय ती गोष्ट खरी आहे आणि तुम्ही त्या विश्वास ठेवा, अन्यथा नको ठेवू, पण तुमच्या या सगळ्या बाबतीत व्यवस्थितपणे सखोल चौकशी होतीलच, असं देखील आता सांगण्यात येतं. आणि त्यावर अर्जुनला प्रचंड राग आलेला असतो. अर्जुनला या सगळ्यातना काय बोलावं आणि काय नाही हे समजत नसतं आणि म्हणूनच तो आता विचार करू लागतो की काही झालं तरी सायलीला या सगळ्यातून बाहेर तर काढायला हवं, पण कसं काढायचं हे काही त्याला कळत नसतं. चैतन्यसुद्धा त्याच्या जोडीला असतो. चैतन्य आणि अर्जुन त्या पोलीस स्टेशनच्या बाहेर पडतात. त्याच वेळेला तर तिथे काही पत्रकार आलेले असतात आणि अर्जुनला अनेक प्रश्न विचारू लागतात की तुमच्या बायकोने आता त्या मुलाला गायब केलेलं आहे, तर तुमच्या बायकोच्या संदर्भात तुम्हाला काय बोलायचं आहे आणि तुम्ही वकील म्हणून या सगळ्यातून काय स्टँड घेणार आहात, तुमच्या बायकोची सुखरूप सुटका कशी करणार आहे, तसे अनेक प्रश्न अर्जुनला विचारले जातात. अर्जुनला मात्र आता त्या सगळ्या प्रश्नांचा राग येत असतो. त्याला काय करावं काही कळत नसतं. मग आता अर्जुन या सगळ्यातून सायलीची सुटका कशी करेल हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.